ओम नमः शिवाय 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 ओम संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु आदिराज शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु रेवण सिद्ध शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। भारत माता की जय। माता की माता पिता की हर हर महादेव। जय धारेश्वर महाराज, तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन। जय धारेश्वर। या ठिकाणी धारण करते आणि आपल्या सर्वांच्या ऐहिक आणि पारलौकिक आनंदासाठी आपल्या सर्वांच्या आनंदात सिद्धी निर्माण व्हावी या हेतूने आपण करत असलेली ही सेवा, या सेवेच्या विधाने आपण सर्वजणच वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या भक्त परिवारामध्ये जाती कुळ गोत्र न पाहे शंकर भक्तांचे माहेर स्वामी माझा या न्यायाने समस्त सद्भक्तांना भेटत आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जर आनंद हवा असेल, आपल्या सर्वांना अलौकिक अशा प्रकारचा आनंद हवा असेल, असा आसन शयन गमन कोणते क्षण असू दे त्यावेळेला नामस्मरण हे अत्यंत आवश्यक आहे। जोपर्यंत आपल्याकडून नामस्मरण घडत नाही, जोपर्यंत आपण आपल्या आराध्याचं चिंतन करत नाही, तोपर्यंत आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करून घेता येत नाही। त्यांच्या साध्या व्यवहारामध्ये चलताना सुद्धा आपण एकमेकाशी व्यवस्थित गोड बोलत असेल, एकमेकाला विचारून निर्णय घेत असेल तर आपला संसार अतिशय सुखमय असा होत असतो। आपण शालेय जीवन जगत असेल तर सहविद्यार्थ्यांबरोबर योग्य प्रकारे अभ्यास करत असेल तर आपला अभ्यास वाढतो। आपण उद्योग व्यवसाय शेतीत नोकरी धंदा जे काय असेल तिथे आपल्या सहकार्यांबरोबर एकमेकाला सहकार्य करून जर आपण काम करत असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद प्राप्त होत असतो। आणि तो आनंद कायमस्वरूपी टिकवण्यासाठी ती भक्ती, ते प्रेम, ती करुणा, ती आत्मीयता आपण सदैव दाखवली गेली पाहिजे, तरच आपल्याला त्यामध्ये आनंद मिळत असतो। आपण सर्वजण एका भौतिक दृष्टीने जगत आहोत। जे डोळ्याला दिसत आहे ते शाश्वत म्हणून आपण जगत आहोत, परंतु जे डोळ्याला दिसतं ते खरं नसतं, पण आपण त्यालाच सत्य मानतो आहोत आणि जे शाश्वत सत्य आहे त्याला आपण विसरून चालले आहोत। जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या डोळ्याला दिसत आहेत त्या नष्ट होणार आहेत। शिवपाठामध्ये एक अभंग आपण म्हणतो आहोत, पुत्र विंद देहादी प्रपंच दिसत से साच परिविद्या, म्हणजे ते दिसतं हे खरं आहे परंतु ते खोटं आहे, मिथ्या आहे। याचं कारण काय असावं? कांता केवळ पुरुषाला असताना
केलेला आहे. महिलांना उपदेश करत असतात, पती असतात. पण आपण ही पूर्वी हे जन्माला येताना मागे पुढे आपण जन्माला आलेलो आहोत. कर्माचा विचार करत असताना सुद्धा आपलं कर्म वेगवेगळं आहे. जन्मपत्रिकेप्रमाणे पाहायचं झालं तर आमचा घातवार वेगळा आहे. एवढंच काय सुद्धा वेगळं आहे, वेगळे आहे. पण तरी आम्हाला एकरूप असं म्हणण्याचा प्रयत्न करावा, एकमेकांना सांभाळून घेण्याचा किंवा एकमेकांवर विश्वास ठेवून संसार करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. माहिती आहे, भिन्नता आहे, तरी आम्ही एकरूपता मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम सावधान. एकदा दोनदा नाही, या दिवशी 8 वेळचे शास्त्री तुम्हाला सांगत असतात शुभमंगल सावधान. सावधान झाला का नाही? आपण सावध झालोच नाही. शुभ आणि मंगल करायचं असेल तर तुम्ही सावध राहा. पतीला शुभ हवा असेल तर पत्नीने मंगल केलं पाहिजे, पत्नीला शुभ हवं असेल तर पतीने मंगल केलं पाहिजे. पण आपण तसं करतो का? देशांपणा करू नकोस, मला कळतंय काय. तुम्हाला काय कळतं का? या 2 शब्दामध्ये आपण एकमेकाला सहकार्य करत नाही हे लक्षात. अध्यात्मशास्त्राने असं सांगितलं जातं, लिंगपती अंगसती धर्मनीती, लिंगपती अंगसती धर्मनीती, वीरशैव बांधवाना सांगून किती, वीरशैव बांधवाना सांगून किती, वीरशैव बांधवाना सांगून किती. लिंगपती अंगसती, परमात्मा परमेश्वर हा पती आहे आणि जीवात्मा तुम्ही आम्ही सती आहोत. मग दाढीवाला असो की साडीवाला असो, दोघेही सती आहे. जो म्हणून आपण आहोत, तो आहे म्हणून आपण आहोत. तो ज्या दिवशी आपल्यापासून बाजूला येईल त्या दिवशी आपलं जीवन काय होतंय? तसंच आहे, जीवाने शिवाला शब्द दिलेला आहे. आईच्या पोटात शब्द दिलेला आहे. पण इथं आल्यानंतर जरा भौतिक आनंद वाटू लागला. मग पुरुषाला पतीला वेगळा आनंद वाटतो, पत्नीला वेगळा आनंद, प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येकाकडे एक आहे का? घरामध्ये एक पदार्थ केला तर आवड आम्हाला काय खावं लागतं. त्या पद्धतीने जीवाला शिवाची आवड आहे आणि शिवाला ज्याची आवड आहे ती जीव करण्याचा प्रयत्न करतो. पण जीवाची वेगळी अवस्था असते आणि प्रयत्न करतो आणि अंतरात्म्याला काय वाटतंय ते मात्र आपण करत नाही. आणि म्हणून आपण करतो. संसाराचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर संसार शरीराला, कायेला आणि परिवाराला काय वाटतंय तेवढाच विचार करतो आणि म्हणून त्याला सत्य प्राप्त होतो. आपण आपल्या घरामध्ये एक व्यक्तीला ठरवलं, जसं दिल्लीमध्ये अध्यक्ष काय सांगतील ती पूर्व दिशा, महाराज असू देत, स्वामी असू देत किंवा भक्त मंडळी असू दे, टाळकरी असू दे, मिलिटरी असू दे किंवा आणखी कोणी असू दे,
त्याने अध्यक्ष काय सांगतील त्याप्रमाणे पुढे जायचं. आपण त्यांना प्रमाण मानलेलं असल्या कारणाने आपोआपच व्यवस्थित आपण पुढे प्रवास करत राहतो. मनाला प्रत्येकाने करायचं ठरवलं तर मग मात्र आपला प्रगत नाही. तीच अवस्था आहे जीव म्हणून किंवा चैतन्य म्हणून आतमध्ये जे आहे प्राण असं म्हणताय तुम्ही त्याला, त्या प्राणापलीकडे जाऊन आपण दुसऱ्यावर प्रेम करतो. आपल्या पायावर आपलं प्रेम, आपल्या हातावर आपलं प्रेम, आपल्या डोळ्यावर आपलं प्रेम, पुन्हा आपल्यासाठी सती किंवा पती त्यांच्यावर प्रेम, सतीपती नंतर लेकर जन्माला येतात लेकरांवर प्रेम, आई वडील आहेत आमचे ज्येष्ठ आहेत त्यांच्यामुळे आम्ही जगलोक पाहिला म्हणून आई वडिलांवर प्रेम, असं आपलं प्रेम वाटत 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 जात आणि प्रत्यक्ष ज्याचे आपण आहोत बघा ना. इथं आपण आपले पाहुणे भेटले असतो पाहुण्याजवळ जाऊन बोलत असतो. पुन्हा पाहुणे म्हणतात हे आमचे पाहुणे दिवाळीच्या निमित्ताने आले होते, त्यांची आपली ओळखच नसते पण तरी सुद्धा फोन नंबर द्या, तुम्ही कुठे राहता, काय करता, कसं करता, ठीक आहे तुम्ही आता अमेरिकेला आहे काय, तिथं कसं काय आहे, हे सगळं आपला विषय बाजूलाच राहतो आणि आपण पाहुण्यामध्ये गुंतून जातो. या पद्धतीने आपण सगळेजण आलेलो आहोत पाहुण्यासारखे आहोत. आणि पाहुण्यासारखे आलो इथं अजून दुसरे पाहुणे आहेत त्यांना बघितले की त्याच्यामध्येच गुंतून चाललो आणि मूळ ज्याच्या मालक जो आहे त्या मालकाला आपण विसरून चालले. जोपर्यंत आपण मुळाशी एकरूप होत नाही तोपर्यंत काही जुळत नाही. मूळ विसरलं की सगळी गडबड होऊन जाते. तेव्हा आपल्याला मुळावर गेलं पाहिजे, मूळ शोधून काढलं पाहिजे. मूळ कोणतं असेल तर ते फक्त जीवात्मा आणि परमात्मा या दोघांचा संबंध आहे. आपण भौतिक दृष्टीने विचार करतो. बरेच लोक सांगतात आम्हाला एवढं जमतच नाही, कशाला आम्ही चाललोय तेव्हा, पण हे सगळं झालं का झालं तर तुम्ही पायाने चाललेला नाही, तुम्ही मनाने चाललेला. आपलं मनच आपल्याला बंधनामध्ये टाकतं किंवा मुक्त करत असतं. मी काय करायचं आहे हे मनच ठरवत असतं. ज्याला मी आपण म्हणतो आहे तो, आणि मी म्हणताना पायाला, डोक्याला, हाताला, डोळ्याला आपण हात लावत नाही. जिथे हात लावतो तिथे तो परमात्मा आहे. प्राणशक्ती जी आहे, जे आत्मचैतन्य आहे, ज्याला आम्ही शिव म्हणतो आहे, देव म्हणतो आहे, तो आहे तुझपाशी परी जागा. त्या अंतरंगात आहे. वाकलं तरी आत दिसत नाही आहे. वरचे हाडवास फक्त आपल्या लक्षात येतात, त्याच्या आत कुठेतरी त्याने वास केलेला आहे. कोणाला तरी 7 पण असतात, 6 पण असतात. 6 बोटाचं जे दुसरं बोट असतं त्याला किती कांडे आहेत ते सांगतात येत नाही. नुसतं एक काहीतरी तुकडा आलेला असतो बाजूला, त्याला आपण पेढी आहे, कांदा आहे असं पण म्हणू शकत नाही. रताळीसारखं बाजूला डोकळत असतं. मग त्याला बोट कशाला म्हणायचं? ही 5च बोट आहे, हे प्रमाण आपलं आहे. 5 बोटाला कांडी किती आहे, पेढी किती आहे? किती आहे? एका बोटाला 3, 5 बोटाची किती आहे? 14. मग त्याला 2च आहेत ना. म्हणजे आजपर्यंत रोज त्याला पाहतोय तरी सुद्धा ते 15 आहेत. आता मोजून बघायला आपली अवस्था अशी आहे. तसा परमेश्वर सुद्धा आपल्या जवळच आहे. फक्त जसं आजपर्यंत आपण बोट मोजण्याचा, कांडी मोजण्याचा कधी प्रयत्न केला नाही, तसं अंतरंगात असलेल्या परमात्म्याला सुद्धा शोधण्याचा प्रयत्न कधी केला नाही. कोरामध्ये अनेक लोकांनी देवाला शोधलं. देव इथंच राहतोय, देव इथंच राहतोय, अनेकांच्या लक्षात आलं. तरुण मंडळी ज्यांची देवावर श्रद्धा नव्हती ती माणसं निघून गेली, पण 90च्या पुढच्या 80च्या पुढची माणसं अजून पण व्यवस्थित तंदुरुस्त आहेत.
श्रद्धावान लभते सर्व असं आमचं धर्मशास्त्राचं वाक्य आहे. महत्वाचे आहे की कायम स्वरूपी ठेवली पाहिजे. त्याच्यात एक ज्ञान महाप्रमद म्हणजे अशा बाबतीत हलगर्जीपणा करू नको, कधी अभ्यास सोडू नको, रोज अभ्यास करत राहायला पाहिजे. मी आता 10वीला आहे, मी आता 12वी झालो, मी आता डॉक्टर झालो, वकील झालो, इंजिनियर झालो, आणखी काय झालो नाही. तुम्ही काहीही झालात तरी सुद्धा अजून तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे. सदैव शिकत राहिलं मरणा घेणे भीती मरायचं कसं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. शेवट गोड व्हावा असं मागलं आपण. तसं म्हणते जास्त गडबड करू नका, जास्त खाऊ नका, जास्त जागरण करू नका, उन्हात फिरू नका, चिंता आवडत काही रस्त्यात भेटली तरी ते जास्त खाऊ नका, डोकं दुखेल, पित्त होईल, आमुक होईल, तमुक होईल, खडीचा रस्ता आहे, जरा हळूहळू चाला, पायाला जोखम होईल, मध्ये मध्ये कधीतरी जंगल वगैरे आलं तर अरे रे ते काटे जाऊन लागेल, टोपी निघून जाईल, खाली वापरून चाला. या प्रवासातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बचत कशाची करतो? आपल्या शरीराची आणि त्या शरीराला होणाऱ्या विविध प्रकारच्या बाधा दूर होणे, कुठल्याही प्रकारची बाधा आपल्याला होऊ नये, कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये, ही काळजी आपण यामध्ये घेत असतो. जी अवस्था आपण त्यामध्ये घेतो तीच अवस्था कायम स्वरूपी आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपला प्रवास जन्मापासून पृथ्वीपर्यंत अनुभवापासून ते लिंगैक्य आम्हाला एकदा देवाजवळ जाऊन पोहोचायचंय. तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रवास शिखर शिंगणापूरवरून सुरू केला, पण शिखर शिंगणापूरला गेल्यानंतर सुद्धा अजून आम्ही कुठल्या तरी गावातून आलेलो आहोत, त्या गावात जाऊन पोहोचत नाही. कोल्हापूरची मंडळी कोल्हापूरला जात नाही, रत्नागिरीची मंडळी रत्नागिरीला जात नाही, सोलापूरची मंडळी सोलापूरला जात नाही, सांगलीची मंडळी सांगलीला जात नाही, सातारची मंडळी सातारला जात नाही, तोपर्यंत आपला प्रवास पूर्ण होत नाही. प्रवास जिथून आपण आलो तिथून हा आपला भौतिक डोळ्याला दिसणारा प्रवास, पण आपण आलो आहोत ते कुठून आलो म्हणजे तो देवाचा अंश आहे. मग देव कुठे आहे? देवाला शोधण्याचा प्रयत्न केला. तो अंतरंगात आहे बरोबर आहे, परंतु एवढा आमच्या मुठी एवढा हृदयामध्ये राहणारा देव आणि तो त्रैलोक्याधिपती कसा असू शकेल? भूर्भुव महाजन तपः सत्यम तळ अतळ वितळ तळातळ रसातळ आणि आकाश एवढा मोठा आपण जरी म्हटलं तरी आकाशाच्या पलीकडे अजून भूर्भुव महाजन समुद्राच्या तळाच्या खाली तळ वितळ सुतळ तळ आम्ही त्यातलं काही पाहिलेलं नाहीये. पाहिलं असेल कुठल्या तरी जन्मात आलो असेल तेव्हा. डोळे जेव्हा आपण झाकून ध्यानस्थ बसतो त्यावेळेला आपल्याला जे लोक किल्ल्याला जाऊन आले त्यांना रणगाव दिसतंय, इंदापूर दिसतंय. तुम्ही इथं बसला तरी तुम्हाला ते दिसतंय, पण जे नवीनच आता आलेले आहेत, ज्यांनी ते पाहिलंच नाही, त्यांना किती वेळ जरी सांगितलं आता आपण उद्या पोहोचणार आहोत, उद्या अनगावला प्रसाद घेणार आहे. ते नवीन आलेले लोकांना माहित नाही, सांगितलं तरी पण त्यांना ते समजणार नाही. पण आपण नवीन प्रवासी आहोत का? नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्म वारंवार जन्म घेत आपण आलेलो आहोत. कधी अंडाचं झालं, कधी शिक्षण झालं, कधी जाण्याचं झालं, वेगवेगळ्या अवस्थेत मनुष्य जन्मामध्ये आलो आणि मनुष्य जन्मात आता काय करायचं?
नामस्मरण कीर्तन गुरुच्या आज्ञेत राहील, आई वडिलांची सेवा करेल, समाजाची सेवा करेल, देव देश धर्म पण पुन्हा म्हणे मनमत शिवलिंगा देई जवळील आहे निरंतर माझे हृदय हृदयात विराजमान होण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म आलेला आहे. पण आता पुन्हा इकडे येणे जाणे नको, याच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तीर्थव्रत दान केले जे पुष्कळ तरी पावे फळ नोहे मोक्ष, मोक्ष मात्र मिळणार नाही. तीर्थ व्रत आपण दानही करतो आहोत, आपण व्रतही करतो आहोत. पण ते सोमवार आहे, गुरुवार आहे, बुधवार आहे, शिवरात्र आहे, प्रदोष आहे, एकादशी आहे, चतुर्थी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपण. कोणी सांगतात आम्ही चारीधामला चाललो. आता 30 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत नर्मदा परिक्रमा जी 3.5 महिने चालत करावी लागते, ती बसमध्ये बसून शास्त्रोक्त पद्धतीने, त्याच वेळेला गिरनार पर्वत, त्याच वेळेला सती सोमनाथ, द्वारका आणि मग इतर काही महाराष्ट्रातली काही क्षेत्र, इतर प्रदेशातली काही क्षेत्र, असं करत आपण ही यात्रा करणार आहोत. 17 दिवसामध्ये 25,000 रुपये खर्च होणार. पण आपण जे 3.5 महिने चालून लोक करणार आहेत तेवढी यात्रा आपण 15 दिवसात पूर्ण करून सोमनाथचं दर्शन घेऊन गिरनार पर्वत गुरुदर्शन करून परत येणार. तीर्थ मग अशी सांगितल्याप्रमाणे व्रत, कोणी यज्ञ कर्माधीन कर्म करणार, कुणी दान धर्म करणार, अन्नदान करणार, वस्त्रदान करणार, भूमिदान करणार, गोदान करणार, ज्याला जे जे शक्य आहे ते तीर्थव्रत दान आहे. सगळ्या गोष्टी झाल्या तरी सुद्धा मुक्ती मिळणार नाही. मुक्ती मिळण्यासाठी मात्र आवश्यक आहे. नाही तोपर्यंत मात्र आपणाला आत्म्याला मुक्त होता येणार नाही. कारण तीर्थव्रताला गेला तर तिथे एखादं तीर्थक्षेत्र त्याला आवडेल आणि तिथं जावं असं वाटेल. मग मनाला तसं वाटलं होतं, मला कपिल फार आवडतंय, फार छान आहे, पुन्हा जिल्ह्यात जन्म घ्यावा लागला. आणि मी गेलो तिथं, एवढं कळंबोळीला सुंदर व्यवस्था आहे, किती चांगली अवस्था आहे, तिथं नदीचा काठ आहे, सुंदर आहे. आणि हे गावात, ह्या गावात आपला जन्म व्हायला पाहिजे होता. मनात यायचा अवकाश की या जन्मासाठी पुन्हा आपण पुन्हा चौऱ्याऐंशी करणार आणि इथला जन्म पूर्ण करून घेणार. व्रत केल्यानंतर सुद्धा शिवरात्री होत 36 एकादशी व्रत 24 तासाचा आहे, प्रदोष व्रत 23 तासाचा आहे, सोमवार व्रत किंवा इतर सगळे व्रत 18 तासाचे आहे. हे व्रत चांगलं, ते व्रत चांगलं, तो कोणीतरी सांगितलं 16 सोमवार करावा म्हणजे ते आणखी चांगलं असतं. कोणीतरी सांगितलं नाही चातुर्मास करावा, ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग ते पूर्ण करण्याकरता सोमवार करायचा म्हणजे शिवभक्ताच्या कुळात जायला पाहिजे, चतुर्थी करायची म्हणजे गणपत्य कुळात जायला पाहिजे, एकादशी करायचं म्हणजे वैष्णव कुळात जन्माला घेतलं पाहिजे, अष्टमीची किंवा पौर्णिमेची व्रत करायची असतील तर देवीच्या शाक्त संप्रदायामध्ये जन्माला नाही असेल, अनेक कर्म करायचं असेल तर तुम्हाला सौर संप्रदायामध्ये जन्माला यावं लागेल की जे रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला कमी होत असतात. म्हणजे फक्त मनामध्ये तीर्थ व्रत दान करताना सुद्धा मला सुवर्ण दान द्यायचं आहे, मनामध्ये इच्छा आहे सुवर्ण दान करायची,
पण ते दान द्यायला झोपडी जन्माला येऊन चालणार नाही. त्याच्यासाठी मोठ्या राजवाड्यात जन्माला यायला पाहिजे, आमदार नामदार कोणाच्या तरी घरात जन्माला यायला पाहिजे, तेव्हा ते शक्य आहे. म्हणजे त्या घरात जन्मात पुन्हा जन्म भक्तांचे माहीर स्वामी माझा काही नाही. कुठल्याही काळी कुळाचा लोक असू दे, नारी नरा सकळिका एके अधिकार असते देखा, एके वर्णाश्रमाचा उपमा काढू नये. कपडे कोणी जर मला कोणतंही विशिष्ट कुळाचा धर्म करण्यासाठी मात्र कशाचीही आवश्यकता नाही. परमात्म्यात स्पष्टपणे सांगतात, नारी नरा सकळिका येथे अधिकार असे देखा, ते वर्णाश्रमाचा काढू नये. म्हणजे तो वर्ण चातुर्वर्ण आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. आश्रम आहे, ब्रह्मचर्य संन्यस्त. कशाचाही विचार करायचा नाही, काहीही आवश्यकता नाही, कसली भीती मारायचं कारण नाही. फक्त तुम्हाला मोख असलं पाहिजे, तोंड असलं पाहिजे. तोंड असेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि जे तोंड असलेला कुठलाही जन्म तुम्हाला मिळाला तरी तुम्ही हे कर्म करू शकता. कसलीही भीती, कसल्याही प्रकारची संशय शंका मनामध्ये येता कामा नये असं स्पष्ट करतो. आपल्या जीवनामध्ये नाही तोपर्यंत जीवन मुक्त होता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि ते नामस्मरण आसन शयन गमन प्रत्यक्षही झालं पाहिजे. ते करण्याकरता नामस्मरण करण्यासाठी मनाला त्या दिशेने वळवण्यासाठी थोडेफार कष्ट घ्यायची आवश्यकता असते. आणि ते कष्ट पदयात्रेतच होतं, अन्यत्र होत नाही. म्हणून पदयात्रेला इतर सर्व यात्रेपेक्षा खूप मोठं महत्व दिलेलं आहे. आणि तशा प्रकारच्या पदयात्रेच्या माध्यमातून आपण प्रतिवर्षी शिखर शिंगणापूर पासून कपिलधार पर्यंत जात असतो. या कालावधीमध्ये रोज सकाळी आपली पूजा होते, आरती होते, शिवपाठ होतो, दंडपारायण होतं, गुरुवर्यांचं आशीर्वचन होतं. आणि रस्त्याने जाता जितकं जास्तीत जास्त देवाचं चिंतन आणि नामस्मरण करता येईल तेवढा प्रयत्न आपण करतो. आणि हेच आपला मुक्तीचं लक्षण आहे. मुक्त होण्यासाठी ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. आणि त्या भक्तीमध्ये इतर सर्व साधनापेक्षा पदयात्रा ही सर्वात श्रेष्ठ यात्रा संबोधलेली आहे. आणि त्या यात्रेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेला आहात. निश्चितच गुरूंच्या पूर्व पुण्याईमुळे आणि तुमची पुण्याई आहे म्हणूनच हे तुम्हाला शक्य झालेलं आहे. हे विशेषत्वाने ज्या ज्या वेळेला त्या वेळेला आपोआपच आपणाला वेगवेगळ्या संत सज्जनांच्या अनेक लोकांच्या दर्शनाचा लाभ होतो. तसा तो लाभ आपण घ्यावा आणि आपलं जीवन पवित्र करावं. तशी शक्ती सन्मती जयधन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वराने आपणास द्यावी अशी भावना व्यक्त करतो. आणि हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती.
सद्गुरु धारेश्वर महाराज की जय, शिवाचार्य महाराज की जय, सद्गुरु डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य महाराज की जय, शिवाचार्य महाराज की जय. शिवद्वारे ओढे